विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयाचे प्रश्न सोडविणार आहोत. धडा क्रमांक 5 वारे. या धड्याचं जर तुम्ही रिव्हिजन किंवा वाचन केलेलं नसेल तर अगोदर वाचन करून घ्या आणि तुमच्याजवळ जे आहे ते एक नोटबुक किंवा वहीचं पान ठेवा. त्यावरती तुम्ही तुमचे उत्तर जे आहेत ते नोट डाऊन करा, जेणेकरून नेमकी तुमची उत्तरं कुठली चुकलीत ते आपल्याला लगेच शोधता येईल. आपण सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. प्रश्न पहिला, हवा प्रसरण पावली की काय होते नेमकं ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 घन होते, पर्याय क्रमांक 2 नाहीशी होते, पर्याय क्रमांक 3 विरळ होते आणि चौथा पर्याय दमट होते. तर हवा प्रसरण पावली की आपल्या सर्वांना माहिती आहे, अचूक उत्तर आहे विरळ होते. प्रश्न क्रमांक 2, वाऱ्यांचा वेग रिकामी जागा या परिमाणात मोजतात. या ठिकाणी वाऱ्याचं वेग मोजण्याचं जे परिमाण आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला मिलीबार, पर्याय दुसरा मिलीमीटर, पर्याय तिसरा नॉट्स आणि चौथा पर्याय अंश सेल्सिअस. तर वाऱ्यांचा वेग हा नॉट्समध्ये मोजतात. प्रश्न तिसरा, गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात रिकामी जागा या भागात वाहतात. तर ज्या ठिकाणी किंवा ज्या भागामध्ये ते वारे वाहतात गरजणारे 40 तो भाग आपल्याला शोधायचा आहे. पहिला पर्याय विषुववृत्ताकडे, दुसरा पर्याय 40 अंश दक्षिण अक्षांशाच्या पलीकडच्या भागात, पर्याय तिसरा ध्रुवीय भागात आणि चौथा पर्याय 40 अंश उत्तर अक्षांशाच्या भागात. तर या ठिकाणी तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते चेक करू शकता आहे. या ठिकाणी 40 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागामध्ये हे जे गरजणारे 40 वारे आहेत हे वारे वाहतात. प्रश्न क्रमांक 4, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात रिकामी जागा हे वारे वाहतात. तर जे वारे वाहतात म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात म्हणजेच आपल्या भारतामध्ये, तर ते शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 लू, पर्याय क्रमांक 2 ब्लॉसम शॉवर, पर्याय क्रमांक 3 सीमूम आणि चौथा पर्याय फॉन. तर याचं अचूक उत्तर आहे लू. लू हे वारे उत्तर भारतीय मैदानात उन्हाळ्यामध्ये वाहतात. प्रश्न 5, हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग रिकामी जागा अक्षराने दाखवतात. तर आवर्ताचा जो केंद्रभाग आहे तो ज्या अक्षराने दाखवतात ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 एच, पर्याय क्रमांक 2 यल, पर्याय क्रमांक 3 ए आणि चौथा पर्याय के. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे यल. लोने हा भाग दाखवित असतात. प्रश्न क्रमांक 6, रिकामी जागा वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारेच असतात. तर कोणते वारे हे खारे व मतलई वारे असतात असं आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आवर्त वारे, पर्याय क्रमांक 2 दरीय वारे, पर्याय क्रमांक 3 पर्वतीय वारे आणि चौथा पर्याय मोसमी वारे. तर खारे व मतलई वारे हे मोसमी वारे असंही त्यांना म्हटलं जाते. प्रश्न क्रमांक 7, कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे या नावाने ओळखली जातात. तर ज्या नावाने ती ओळखली जातात ते आपल्याला नाव शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 टायफून, पर्याय क्रमांक 2 आवर्त, पर्याय तिसरा हरिकेन्स आणि चौथा पर्याय चिनूक. तर कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी जी चक्रीवादळं आहे ती हरिकेन्स या नावाने ओळखली जातात. प्रश्न क्रमांक 8, हा प्रश्न जरा व्यवस्थितपणे सोडवा, महत्त्वाचा आहे आपल्या भारताच्या संदर्भात असल्यामुळे व्यवस्थित बघा. या ठिकाणी वाऱ्याचं वर्णन दिलेलं आहे आणि त्या वर्णनावरून आपल्याला वाऱ्यांचा प्रकार ओळखायचा आहे. तर वर्णन काय बघा, नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात. जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो. या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात. तर बघा, भारतामध्ये नैऋत्य वाऱ्यांपासून पाऊस जो आहे तो पडतो. जून ते सप्टेंबर या काळामध्ये तो पडतो आणि हे वारे या कालावधीनंतर परत फिरतात. तर ती कोणती वारे आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी पहिला पर्याय बघा प्रत्यावर्त वारे, दुसरा पर्याय ईशान्य मान्सून वारे, तिसरा पर्याय नैऋत्य मान्सून वारे आणि चौथा पर्याय आवर्त वारे. तर या ठिकाणी थोडासा ट्रिकी स्वरूपाचा प्रश्न आहे. प्रत्यावर्त आवर्त याचा या ठिकाणी संबंध नसणार आहे कदाचित. नैऋत्य मान्सून वारे जे आहेत ते वारे येऊन गेलेले असतात. म्हणजे या ठिकाणी
ज्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो ते आहे नैऋत्य मान्सून वारे. प्रश्न क्रमांक 9. विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 हंगामी वारे, पर्याय क्रमांक 2 ग्रहीय वारे, पर्याय क्रमांक 3 चक्रीय वारे आणि चौथा पर्याय आवर्त वारे. तर या ठिकाणी विशिष्ट ऋतूमध्ये जी वारे वाहतात त्या वाऱ्यांना म्हणतात हंगामी वारे. प्रश्न क्रमांक 10. समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात या वाऱ्यांना खालीलपैकी काय म्हणतात, कोणत्या प्रकारचे वारे म्हणतात. समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पर्याय क्रमांक 1 मतलई वारे, पर्याय क्रमांक 2 सागरी वारे, तिसरा पर्याय खारे वारे आणि चौथा पर्याय दरीय वारे. तर समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना म्हणतात खारे वारे. प्रश्न 11. भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यामध्ये कशी असते ते आता आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आग्नेयेकडून वायव्येकडे असते, दुसरा पर्याय नैऋत्येकडून ईशान्येकडे असते, तिसरा पर्याय ईशान्येकडून नैऋत्येकडे असते, तर चौथा पर्याय वायव्येकडून आग्नेयेकडे असते. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा जो अचूक पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी चेक करू शकता आहे. या ठिकाणी जो अचूक पर्याय आहे तो आहे नैऋत्येकडून ईशान्येकडे. ठीक आहे. या ठिकाणी राहिलेले 3 जे पर्याय आहेत ते पर्याय चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 12. ठराविक काळात विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या वाऱ्यांना खालीलपैकी काय म्हणतात. हा पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे वेगळ्या स्वरूपाचा. पर्याय क्रमांक 1 हंगामी वारे, पर्याय क्रमांक 2 ध्रुवीय वारे, पर्याय क्रमांक 3 ध्रुवीय वारे आणि चौथा पर्याय पर्वतीय वारे. तर विशिष्ट काळामध्ये विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या वाऱ्यांना म्हणतात हंगामी वारे. 13वा प्रश्न. हा प्रश्न जरा वेगळ्या स्वरूपाचा आहे बघा. या ठिकाणी 2 विधानं आपल्याला दिलेली आहेत. पहिलं विधान आहे पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर परिणाम होतो आणि दुसरं विधान आहे उत्तर गोलार्धात वारे मूळ दिशेपासून डावीकडे वळतात. तर हे जे 2 विधान आहे हे विधान वाचल्यानंतर खालीलपैकी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर या 4 पर्यायापैकी जो अचूक पर्याय आहे तो आपल्याला शोधायचा आहे. पर्याय 1 काय बघा, ए बरोबर याचा अर्थ या ठिकाणी या 13व्या प्रश्नातली जी 2 विधानं आहे या विधानांपैकी ए हे पर्याय बरोबर. ठीक आहे. बी बरोबर म्हणजे फक्त बी बरोबर म्हणजे उत्तर गोलार्धात वारे मूळ दिशेपासून डावीकडे वळतात हा पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर, ए आणि बी दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय दोन्ही चूक. तर बघा या ठिकाणी पहिलं जे विधान आहे ते जर बघितलं तर पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर परिणाम होतो हे विधान जे आहे बरोबर आहे. आणि दुसरं पर्याय जर बघितला तर उत्तर गोलार्धात वारे मूळ दिशेपासून डावीकडे वळतात. आता मूळ त्यांची जी काही दिशा असते वळण्याची त्या दिशेपासून ते मूळ दिशेपासून ते दुसरीकडे वळतात. परंतु उत्तर गोलार्धामध्ये डावीकडे वळतात का, तर ते डावीकडे न वळता या ठिकाणी आपला जो पर्याय आहे तो आहे फक्त ए बरोबर. कारण की उत्तर गोलार्धामध्ये वारे जे आहेत ते मूळ दिशेपासून डावीकडे नाही वळत तर ते स्वतःच्या म्हणजे मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसरा जो पर्याय आहे म्हणजे विधान आहे दुसरं बी, तर हे विधान चुकीचं आहे. पहिलंच फक्त बरोबर आहे. प्रश्न 14वा. वाऱ्यांचे वाहण्याचे प्रकार हे कोणत्या बाबींच्या आधारे पडतात. तर त्याचे जे काही निकष आहे किंवा आधार आहे ते आपल्याला शोधायचे आहे. पर्याय क्रमांक 1 वाऱ्याची वाहण्याची दिशा, पर्याय क्रमांक 2 कालावधी, तिसरा पर्याय व्यापलेला प्रदेश आणि चौथा पर्याय सर्व बरोबर. तर या ठिकाणी वाऱ्यांच्या वाहण्याचे जे प्रकार आहे ते प्रकार ह्या 3ही बाबींवरती अवलंबून आहे. या ठिकाणी बघा चेक करू शकताय. पहिलं चूक, दुसरं चूक, तिसरंसुद्धा चूक आणि चौथं पर्याय बरोबर. म्हणजे हे वरचे जे प्रश्न आहे हे वरचे 3ही पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत. प्रश्न 15वा. खालीलपैकी कोणते ग्रहीय वारे नाहीत. जे ग्रहीय वारे नाही आहेत त्याचं नाव आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 पूर्वीय वारे, पर्याय क्रमांक 2 पश्चिम वारे, पर्याय क्रमांक 3 ध्रुवीय वारे आणि चौथा पर्याय स्थानिक वारे. तर जे ग्रहीय वारे नाहीत त्यांना म्हणतात स्थानिक वारे. उर्वरित जे 3 आहेत पूर्वीय, पश्चिम आणि ध्रुवीय हे ग्रहीय वारे आहेत. प्रश्न क्रमांक 16. पुन्हा एकदा याच स्वरूपाचा प्रश्न आलेला आहे बघा. या ठिकाणी 2 विधानं दिलेली आहेत. ते
दोन्ही विधानं जी आहेत ते आपल्याला वाचायची आहे व्यवस्थितपणे आणि जे विधान बरोबर असेल, एक असेल, दोन असेल किंवा दोन्ही असतील किंवा दोन्ही चूक असतील ते आपल्याला शोधायचं आहे. विधान क्रमांक 1 म्हणजे ए विधान, दरीकडून पर्वताकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना दरीय वारे म्हणतात. आणि पर्याय क्रमांक 2 बी पर्याय, पर्वताकडून दरीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पर्वतीय वारे म्हणतात. तर दोन्ही विधानं जी आहेत ते व्यवस्थित वाचल्यानंतर पर्याय बघा, ए बरोबर, दुसरा पर्याय बी बरोबर, तिसरा पर्याय दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय दोन्ही चूक. तर हे जे काही दोन्ही विधानं आहेत हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणत्या प्रदेशावर मोसमी वाऱ्यांचा विशेष परिणाम आढळत नाही? तर आपण 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी 3 बरोबर असणार आहे, 1 चुकीचं असणार आहे. तर मोसमी वाऱ्यांचा परिणाम ज्या ठिकाणी आढळत नाही ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला आग्नेय आशिया, दुसरा पूर्व आफ्रिका, तिसरा उत्तर ऑस्ट्रेलिया आणि चौथा पर्याय ध्रुवीय प्रदेश. तर ज्या ठिकाणी मोसमी वाऱ्यांचा परिणाम आढळत नाही ते ठिकाण आहे ध्रुवीय प्रदेश. या उर्वरित तीनही ठिकाणी म्हणजे आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका आणि उत्तर ऑस्ट्रेलिया या तीनही ठिकाणी या वाऱ्यांचा प्रभाव आढळतो, ध्रुवीय प्रदेशावर आढळत नाही. प्रश्न क्रमांक 18 पुन्हा एकदा ट्रिकी प्रश्न आहे बघा. 2 विधान दिली आहेत. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना सागरी वारे म्हणतात. दुसरा पर्याय रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना भूमीय वारे म्हणतात. तर हे 2 विधानं जी आहेत ती वाचल्यानंतर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 ए बरोबर, पर्याय 2 बी बरोबर, पर्याय 3 दोन्ही चूक आणि चौथा पर्याय दोन्ही बरोबर. तर या ठिकाणी दोन्ही विधानं वाचल्यानंतर तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते नोट डाऊन करा. या ठिकाणी दोन्ही विधानं जी आहेत ते बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 19, भारतीय उपखंडात खालीलपैकी कोणता ऋतू नाही? तर एकूण 4 ऋतू जे आहेत ते भारतीय उपखंडात आहेत. भारताचं जे काही भौगोलिक स्थान आहे ते इतर देशांपेक्षा वेगळं असल्यामुळं या ठिकाणी 4 ऋतू आपल्याला पाहायला मिळत आहे. उर्वरित बऱ्याचशा भागामध्ये फक्त उन्हाळा आणि हिवाळा हे 2च ऋतू पाहायला मिळतात, पावसाळा हा पाहायला मिळत नाही. तर पहिला पर्याय बघा उन्हाळा आणि हिवाळा, दुसरा पर्याय पावसाळा, तिसरा पर्याय मान्सून परतीचा काळ आणि चौथा पर्याय वरील 4ही आहेत. तर भारतीय उपखंडामध्ये कोणता ऋतू नाही आहे? तर यापैकी 4ही ऋतू जे आहेत ते भारतीय उपखंडामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 20, आवर्ताविषयी चुकीचे विधान ओळखा. तर एकूण 3 विधानं दिलेली आहेत आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व बरोबर. तर या 3 विधानं वाचायचीत आणि ज्यापैकी जे चूक विधान आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिला पर्याय किनारी लगतच्या भागात याला टायफून म्हणतात. पर्याय दुसरा हवेचा दाब कमी व सभोवताली जास्त असतो अशा वेळी आवर्त निर्माण होते. तिसरं विधान कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे हरिकेन्स या नावाने ओळखली जातात. आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर आवर्ताविषयी जे योग्य विधान आहे ते आहे वरीलपैकी सर्व बरोबर, म्हणजे एकही चुकीचं विधान जे आहे ते यात नाही आहे. प्रश्न क्रमांक 21, भारतीय उपखंडात या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पाऊस पडतो. तर कोणत्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पाऊस पडतो भारतामध्ये ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला नैऋत्य मोसमी वारे, पर्याय दुसरा पूर्वीय वारे, पर्याय तिसरा ईशान्य मोसमी वारे आणि चौथा पर्याय ग्रहीय वारे. तर भारतीय उपखंडामध्ये नैऋत्य मोसमी वारे यांच्यापासून पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 22, वाऱ्याचे नाव व ठिकाण यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. बघा हे जे वाऱ्यांचे नावं आहेत ते नाव आणि ते ज्या भागामध्ये ज्या ठिकाणामध्ये वाहतात त्यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. पर्याय क्रमांक 1 सिमुम हे वारे कोणत्या ठिकाणी वाहतात? सहारा वाळवंट. पर्याय क्रमांक 2 बोरा हे वारे इटलीमध्ये वाहतात. पर्याय क्रमांक 3 मिस्ट्रल हे वारे भूमध्य सागर या ठिकाणी वाहतात. आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर या ठिकाणची जी 3 वारे आहेत तर हे 3ही वाऱ्यांची जोड्या ह्या बरोबर आहेत, त्यामुळे सर्वच्या सर्व प्रश्न आपले बरोबर आलेले आहेत.